आणि ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, बरेच लोक आत्मकथा आहे म्हणल्यानंतर नावं वेगवेगळी देतात. मी असा घडलो, अशी वेगवेगळी नावं आहेत. परंतु खऱ्या अर्थानं एखाद्या अभंगाच्या एका शरणावर झालेलं पुस्तक आहे वैशिष्ट्यपूर्ण. असाध्य ते साध्य, फक्त एवढं सांगितलंय. पुढे काय आहे काय नाही एवढं सांगितलेलं आहे. आणि मी त्याचा उल्लेख करेन की डॉक्टर हंसराज वैद्य यांचे जे सासरे पद्मश्री श्यामरावजी कदम यांचा माझा संपर्क आलेला होता आणि तिथून माझ्या जीवनाला दिशा मिळाली. त्याचाही संबंध या ह्या व्याख्यानाच्या निमित्ताने मी सांगतो की 1999ला यशवंत महाविद्यालयामध्ये मी मुलाखतीमध्ये गेलो होतो आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आता मी ते काम पाहत नाही यशवंत महाविद्यालयाचं, अशोकराव चव्हाण त्याचं काम पाहतात. तरी तुम्ही आलात, बसात, सगळे गप्पा झाल्या आणि मग तिथून निघाला. त्या दिवशी मी ठरवलं की आता आपण वेगळा कोर्स केल्याशिवाय आपल्याला नोकरी लागणार नाही. आणि मग त्याच ह्याच्यामध्ये मी 1999ला महात्मा गांधी मिशन औरंगाबाद या ठिकाणी बॅचलर ऑफ जर्नलिझम हा कोर्स केला. आणि त्याच नंतर लगेच 2000मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मास्टर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन हा कोर्स केला. आणि ते झाल्यानंतर त्वरित 2001ला इथे आल्यानंतर महाराष्ट्र उद्योगिरी महाविद्यालयामध्ये सुरुवातीला संधी मिळाली अध्यापनाची. सुरुवातीला घड्याळी तासिका तत्वावर होतो आणि त्याचं पुस्तक याचा संबंध डोळे सरांनी सांगितलेला आहे. त्या संबंध या पुस्तकाशी येतो. डोळे सरांनी एक वाक्य सांगितलेलं होतं की ग्रामीण भागामध्ये सगळ्या गोष्टीची वानवा असते. रस्ते नसतात, लाईट नसते, चांगले शिक्षक नसतात, दवाखाने नसतात, काहीच गोष्टी नसतात. आणि हे सांगायला मी खास पुण्याहून इथं आलं आणि मी इथं राहिलो आणि इथं काम केलं. आणि मला त्यांनी असं सांगितलं की आपण जर तुम्ही जरी आज जरी ही जागा घड्याळी तासिका जवळची आहे तर उद्या पुन्हा इथं होऊ शकते, बदल होऊ शकतात आणि तुम्ही जर राहिलात तर बरं होईल एवढं त्यांनी सांगितलं. आणि याचा संबंध कशासाठी आहे माहीत आहे का, असाध्य ते साध्य या पुस्तक हे केवळ आत्मचरित्र तर आहेत, परंतु केवळ आत्मचरित्र नाही, ते सामाजिक परिस्थिती त्या काळातली कशी होती, राजकीय परिस्थिती त्या काळातली कशी होती, भौगोलिक परिस्थिती त्या काळातली कशी होती, शैक्षणिक परिस्थिती कशी होती याचं सुद्धा वर्णन या पुस्तकामध्ये आलेलं आहे. आणि विकासाचं जे इंजिन जे म्हणतात ते शिक्षण आहे. आणि पाश्चात्य देश पुढे जाण्याचं एकमेव कारण म्हणजे काय माहिती आहे का, शिक्षण आहे. ज्या लोकांनी, ज्या जातींनी, ज्या देशांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं ते लोक पुढे, ते कुठल्याही देशामधले असो. आणि जिथं शिक्षण गेलं तिथं प्रगती आहे. 1857ला मुंबई विद्यापीठाची स्थापना आहे. 1857चा काळ आहे. मुंबई, कलकत्ता, मद्रास 3 विद्यापीठं भारतामध्ये निघाली. आणि 1957ला आपल्या तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाची स्थापना आहे. म्हणजे आपल्यात आणि मुंबईमध्ये किती वर्षाचा फरक आहे, 100 वर्षाचा फरक आहे. प्रगतीबद्दल तुम्ही जर पाहत असाल. आणि मुंबईचा भाग कसा होता, इंग्रजाच्या अखत्यारीमध्ये होता. त्याच्यामुळे तिथं शिक्षण फार मोठ्या प्रमाणात झपाट्यानं वाढलेलं आहे. इंग्रजाचं जिथं जिथं साम्राज्य होतं किंवा जिथं जिथं वसाहती होता तिथं शिक्षणाची सोय फार मोठ्या प्रमाणात आहे. पुणे असेल, मुंबई असेल, सोलापूर असेल, शिक्षण जिथं गेलं तिथं प्रगती आहे. उदगीर हा लहानसा तालुका त्या काळामध्ये जरी असला, याचं पुढे जाण्याचं एकमेव कारण जर कुठलं असेल तर ते पहिली जी शाळा या भागामध्ये आली, पहिली तर जिल्हा परिषदेची शाळा होती इथं. त्या शाळेला जवळपास 100 वर्ष होऊन गेली आता. पहिली खाजगी शाळा जर म्हणलं तर श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेची श्यामलाल स्मारक विद्यालय. 1940चा काळ आहे साधारण त्या शाळेचा निघण्याचा. 60 आणि 25 जर आपण म्हणलं तर एवढा काळ त्या शाळेनं काम केलेलं आहे. त्याचा परिणाम आहे. हे पुस्तक जर आपण पाहिलात त्याचा परिणाम आहे. आणि मी आत्ताच सांगितलं की 1957ला मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली आणि 1962ला महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाची स्थापना झाली. 1962चा हा महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा काळ आहे.
आणि पुस्तक मी निवडत असताना जे मी मागे तुम्हाला सांगितलं की जे काही माझे 2-3 महत्त्वाचे जे हेतू होते, एक तर आत्मकथा माझ्या आवडीचा विषय आहे. मी आत्मकथा वाचतो, वैचारिक वाङ्मय वाचत असताना आत्मकथा वाचतो. आणि दुसरं बाब अशी आहे की आपल्या भागातला एवढा मोठा माणूस होतो, ते चरित्र वाचल्यानंतर कळतं की तो माणूस किती मोठा आहे, तेही आपल्यासमोर यावं. आणि दुसरी बाब अशी सांगितली की डॉक्टर जनार्दन वाघमारे सरांनी स्थानिक इतिहास लेखन झालं पाहिजे अशा प्रकारची संकल्पना मांडली होती. त्यातूनच मग BA तृतीय वर्षाने MA प्रकल्प लेखनाची आली. प्रकल्प लेखन ही संकल्पना तिथूनच आहे. आणि त्याच्यामध्ये मग स्थानिक इतिहासामध्ये आत्मकथा सुद्धा त्याची येते. आणि हेही आपल्याला सांगावं. आणि आमच्या ज्या कोर्स मी शिकलेला आहे त्या कोर्समध्ये सिनेपरीक्षण आणि ग्रंथपरीक्षण 2 प्रकार असतात. आम्हाला अशोक उजळकर याच भागातले होते, ते आम्हाला सिनेपरीक्षणाला यायचे शिकवायला. त्यांचं कसं होतं सिनेपरीक्षण की एक पहिल्या दिवशी सिनेमा दाखवायचे ते, आणि ते सिनेपत्रकार असल्यामुळे त्यांना कुठल्याही दाखवण्याची काय अडचण नव्हती कुठल्याही याच्यामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी तो सिनेमा तुम्हाला कसा वाटला त्याचं परीक्षण लिहून घ्यायचं, प्रॅक्टिकल त्याचं. हे जसं सिनेपरीक्षण आहे तसंच हे ग्रंथपरीक्षण आहे. त्याच्यामध्ये ग्रंथपरीक्षण वर्तमानपत्रामध्ये तुम्ही पाहता दर रविवारी लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ याच्यामध्ये ग्रंथपरीक्षण येतं. आणि हे वाचक संवाद म्हणजे काय माहिती आहे का, हा वाचकांशी साधलेला तर संवाद आहे, परंतु एका ग्रंथाची ओळख आहे. आणि हा ग्रंथ ह्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर अपेक्षा अशी आहे की किमान 4-5 लोकांनी जरी हा ग्रंथ वाचला, जो चर्चेचा विषय, हाच ग्रंथ नाही, जे काही चर्चेची आतापर्यंत झालेली आहे त्याच्यामधले जे पुस्तकं जर वाचले तर आपल्या ज्ञानामध्ये भर पडू शकते. कारण इथं जे वक्ते बोलतात किंवा जे अभ्यासक बोलतात ते त्यांच्या आवडीचा विषय घेऊन एक चांगलं पुस्तक सांगतात. ते तुम्ही आपण वाचलात तर आपल्या ज्ञानात भर पडते. आणि मी त्याचा उल्लेख विशेषपणे करेल की वारसदार जे म्हणतात खऱ्या अर्थानं, राजकारणामध्ये वारसदार असतात, शिक्षणामध्ये वारसदार म्हणजे संगीतामध्ये असतात, खेळाडूमध्ये असतात. हे दादरा वैद्य यांचं जे घराणं आहे ही 3री पिढी या क्षेत्रात आहे. दादरा वैद्य स्वतः डॉक्टर, रावसाहेब वैद्य डॉक्टर, पुढे दयानंद वैद्य, वर्षाताई वैद्य, हे 3 पिढ्या डॉक्टर. आपल्या भागामध्ये 3 पिढ्या एका क्षेत्रामध्ये राहिलेली फार दुर्मिळ उदाहरण आहे. फार दुर्मिळ आपल्या भागामध्ये, फार दुर्मिळामधलं दुर्मिळ उदाहरण आहे. एकाच क्षेत्रामध्ये एकाच घराण्याला 3 पिढ्या राजकारण वगळता बघा, राजकारण सोडून, राजकारणाच्यामध्ये तरी राजकारणामध्ये सुद्धा शक्य नाही 3 पिढ्या. आता तर जर स्पर्धात्मक राजकारण जरी तुम्ही पाहिलात 1 किंवा 2 पिढी जास्तीत असा काळ आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी जे कार्य केलं आणि वैद्य या परिवाराशी फारसा जरी मी संबंध माझा आला नाही, पण माझी आजी डॉक्टर रावसाहेब वैद्य यांच्याकडे जायची, ते आम्ही दाखवायला जायचं. आणि या भागामध्ये सुरुवातीला जे 2 डॉक्टर अतिशय नामांकित, 3 डॉक्टर फार नामांकित होते या शहरामध्ये. एक डॉक्टर लोहारकर, दुसरे डॉक्टर मुंगीकर आणि तिसरे डॉक्टर परभणीकर. ते फार नामांकित डॉक्टर. नामांकित डॉक्टर याच्यासाठी होते ते की देने वालों का भला, न देने वालों का भला, असं त्यांची वृत्ती होती. जेवढे देतील तेवढी फीस घ्यायची, एवढीच फीस पाहिजे, तेवढीच फीस पाहिजे, असा त्यांचा हट्ट आग्रह राहायचा नाही. आणि दुसरं बाब अशी होती की उपचार जे करायचे, चिकित्सा जे करायचे त्यांची फार जबरदस्त. मुंगीकर घ्या, हे वैद्य रावसाहेब वैद्य घ्या, हे डॉक्टर आम्ही पाहिले. चिकित्सा आणि त्या काळामध्ये, आणि विशेषतः तो काळ जो होता नाडी परीक्षेचा काळ, दादरा वैद्यांचा काळ तर नाडी परीक्षेचाच काळ आहे तो. आतासारख्या ह्या तपासण्या करा, त्या तपासण्या करा असा काळ नव्हता. आणि त्या काळामध्ये हे करणं स्वतः, आणि वैशिष्ट्य काय दादरा वैद्यांचं, त्यांचं शिक्षण फारसं झालेलं नाही, परंतु नंतर ते आत्मसात केले शिक्षण
आणि आर्य समाजाच्या चळवळीमुळं ते पुढे वैद्य झाले. त्यांच्या घरामध्ये त्यांनी दवाखाना सुरू केला आणि दवाखाना सुरू करण्याचं कारणसुद्धा म्हणजे व्यवसाय बनून नाही, एक समाजसेवा नावाची असली होती. दादा मला सांगायचे की श्यामलालजीचं जे वैशिष्ट्य होतं, श्यामलालजीसुद्धा सुरुवातीला औषध वगैरे असे द्यायचे लोकांना आणि लोक म्हणायचे की तुम्हाला असं घाबरत नाही का, तुम्हाला भीती वाटत नाही का, कारण तो काळ रजाकारांचा होता. तर श्यामलालजी म्हणायचे की मौत की किताब उनके हात में आहे की. हा जो मनाची जी जडणघडण आहे, हे आर्य समाजाचे दोन संस्कार मला याच्यातून महत्वाचे काय वाटतात माहिती आहे का. एक तर शिक्षणाचा आग्रह धरला पहिल्यांदा, आणि दुसरं म्हणजे निरपेक्ष समाजसेवा. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं जे आंदोलन जे आपल्या भागात झालेलं आहे त्याचं कारण म्हणजे आर्य समाज आहे. सुरुवातीला स्टेट काँग्रेसचं आहे, आपल्या भागामध्ये स्टेट काँग्रेसचं काम केलं, परंतु आपल्या ह्या भागाचा विचार करताना पुस्तकाचा तिथे संबंध आहे तेवढाच मी भाग घेणार आहे. त्यामध्ये आर्य समाजाचं फार मोठं योगदान आहे. आणि मग मी आपल्याला सांगितलं की असं दादाराव वैद्य यांना असं वाटायचं की आपल्या मुलांनी मोठं व्हावं, डॉक्टर व्हावं आणि समाजाची सेवा करावी. पुस्तक याच्यासाठी महत्त्वाचं मी मानतो की पुस्तक वाचल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये निराशा येत नाही. 2 पुस्तकांनी मी तर वाचन असल्यामुळे निराश होतच नाही कधी, परंतु 2 पुस्तकांनी माझ्या जीवनामध्ये फार मोठी क्रांती केली की तेव्हापासून तर मी कधीच निराश होत नाही. ती 2 पुस्तकाचे नावं मी तुम्हाला सांगतो. एक पुस्तक आहे नापास मुलांची गोष्ट, पुस्तकाचं नावच आहे नापास मुलांची गोष्ट. अशोक शेवते नावाचे संपादक आहेत नगरचे, त्यांनी ते छापलेलं आहे. आणि दुसरं एक पुस्तक आहे ज्याच्या हाती शून्य होते, असं पुस्तकाचं नाव आहे. तेही संपादित पुस्तक आहे, अशोक शेवते यांनीच ते काढलेलं आहे. आणि त्या नापास मुलांच्या गोष्टीमध्ये सुशील कुमार शिंदे यांचं चरित्र आहे. नापास मुलांची गोष्ट, जी मुलं नापास झाली ती पुढे किती मोठी झाली त्याच्यामधलं उदाहरण म्हणजे सुशील कुमार शिंदे. मग मला असं वाटलं की सुशील कुमार शिंदेची सुरुवात जी आहे कोर्टामधला बेलीफ माणूस आहे, हाजीर हो म्हणणारा माणूस, तिथपासून राज्याचे मुख्यमंत्री, आंध्र प्रदेशचे राज्यपाल, देशाचे गृहमंत्री इथपर्यंत तरी प्रवास केलेला आहे. हे कशामुळे झालं? शिक्षणामुळे झालं. आणि संस्कृतमध्ये श्लोक आहे, स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. हे सूत्र ज्याच्या लक्षात आहे, मी जसं आता सांगितलं की शिक्षणाचं महत्त्व ज्यांना पटलं ते लोक पुढे आहेत. आणि स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते, ही गोष्ट ज्याच्या ह्याच्यामध्ये आहे तेच माणसं पुढे आहेत. राजाची पूजा आपल्या आपल्या प्रदेशामध्ये होते. राजा कुठलाही मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो, त्या त्या देशापुरती त्याला सीमा आहे. परंतु विद्वान आहे त्याला जगाची सीमा आहे. आणि हे कुठं नेतं? हे शिक्षणातूनच येतं. त्याला दुसरा पर्यायच नाही. शिक्षणाशिवाय ह्या गोष्टी येऊ शकत नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं की त्या आमच्या कोर्समध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं तसं आमच्याकडे त्या निगेटिव्ह बातम्या आणि पॉझिटिव्ह बातम्या दोन्ही प्रकार असतात. माणसाला कुत्रा चावला तर काही बातमी नाही, माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी होती. असा तो काळ आहे. आणि मीडिया मेक्स इमेज आणि ब्रेक्स इमेज म्हणतात. म्हणजे प्रतिमा तयारी करतो आणि तुमची प्रतिमा नष्टही करतो असंही म्हटलं जातं. आणि चर्चा कुठल्या का अंगानं होणं झाली पाहिजे. तुम्ही मला चांगलं म्हणलात मला आनंद वाटेल, तुमचं भाषण चांगलं झालं म्हणलात तर मला आनंद वाटेल. तुम्ही म्हणलात माझं भाषण वाईट झालं तरी मला आनंद वाटेल, कारण वाईट झालं म्हणून तर तुम्ही माझं नाव घेतलात. तरी चांगलं झालं ही चर्चा होते, वाईट झालं ही चर्चा होते. तुम्ही काही न म्हणता जर गेलात तर मग असं त्याच्या माध्यमाच्या भाषेमध्ये सांगितलं जातं की तो उल्लेखाने मारणे हा प्रकार आहे त्याला, किंवा त्या माणसाचा असून सुद्धा मृत्यू झाल्यासारखा आहे, दखल न घेतली तर ही बाब याच्यामध्ये असते. आणि दररोज
वाचन करत असताना एखादी तरी गोष्ट अशी मी करतो की जी तिच्यातून सकारात्मक काहीतरी आपल्याला जीवनामध्ये उपयोग होईल आणि माझ्याच उपयोग नाही तर इतरांना सुद्धा मी शिक्षक असल्यामुळे मुलांना सांगण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होईल अशा मी दररोज कथा वाचत असतो. दररोज ज्या काही यश कथा आहेत शेतकऱ्याच्या असो, व्यापाऱ्याच्या असो, महिलांच्या असो, खेळाडूंच्या असो, कुणाचेही असो, त्याच्या जीवनात ज्यांनी परिवर्तन करून दाखवलं त्यांच्या मी कथा वाचतच असतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा ही कथा येते. आणि मी येण्यापूर्वी फार चिंतित होतो कारण व्याख्यान 6ला आणि कदम सर बरोबर 6ला सुरू करतात. बैठक होती कॉलेजची आणि त्या ह्याच्यातून मी आलो आणि आता फ्री झालो. आणि याचं वैशिष्ट्य तुम्ही सांगितलं की सातत्याचा संबंध कुठे येतो. गंगाधर गाडगीळ सुरुवातीला इथं आले होते पहिल्यांदा. त्यांनी सांगितलं की 2 जरी माणसं आले, 2 म्हणलो मी, तरी तुमचं व्याख्यान सुरूच झालं पाहिजे. आणि हे उज्ज्वला देशमुख व्याख्यानमालेमध्ये सुरुवातीपासून त्यांनी जो प्रघात ठेवला त्याचा परिणाम असं पाहता 30-32 वर्ष व्याख्यानमाला अतिशय चांगल्या अशा प्रकारची चालली. महाराष्ट्रातील अनेक नामवंत वक्ते त्या ठिकाणी आले. परवा मी वाचत होतो दाजी पणशीकर सुद्धा या व्याख्यानमालेमध्ये येऊन गेलेले आहेत. अनेक वक्ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. तसाच नियम कदम सरांनी ठेवलेला आहे. म्हणून 6 म्हणजे 6ला सुरू होते आणि पुन्हा गर्दी जमते. आणि मी तुम्हाला सांगितलं की त्यांचं दादरा वैद्य यांचं बालपण अतिशय ह्याच्यामध्ये गेलेलं आहे. म्हणजे काबाडकस ज्याला म्हणतात, परिश्रम ज्याला म्हणतात, ते गेलं. आणि त्यांनी स्वतःच्या त्यामध्ये ह्या कथेमध्ये तो भाग आलेला आहे की वेळ प्रसंगी कधी कधी शेतमजुरी सुद्धा करावी लागलेली आहे. परंतु हे करत असताना कमाल या गोष्टीची वाटते की एक न शिकलेला माणूस त्याच्या मनामध्ये शिक्षणाची एवढी आवड निर्माण कशी होते. आणि केवळ त्याच्या मनामध्ये आवड निर्माण होत नाही तर त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांना पुढे डॉक्टर व्हावं, समाजाची सेवा करावी. आणि आपण आता पाहता की त्यांची 3री पिढी या क्षेत्रात आहे. हे एक वैशिष्ट्य त्याचीही कर्तृत्वता या निमित्तानं व्यक्त करावी म्हणून हे पुस्तक घेतलं. एक स्थानिक इतिहास म्हणूनही घेतला. आणि हे डॉक्टर हंसराज वैद्य आमच्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. हे एक माझे त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. काळ त्यांचा फार काळ नाही परंतु त्यांची जी आठवण आहे ती एक आठवण या पुस्तकामध्ये आलेली आहे. आणि म्हणजे आणि शेवटी बुद्धिमत्ता ही कुणाची मिराजदारी नाही किंवा मक्तेदारी नाही हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे स्वतःच्या कर्तृत्वात. आणि या आत्मकथेचं वैशिष्ट्य असं आहे की जनरली लोक काय करतात आत्मकथेमध्ये की चांगल्या गोष्टी बऱ्याच सांगतात. परंतु मराठीमध्ये म्हण आहे की नाही, मान सांगावा जगाला आणि अपमान सांगावा मनाला. काही प्रसंग अपमानाचे सुद्धा आहेत. त्यांनी आता एकदा नापास झालेले आहेत ते सुद्धा लिहिले ते, किंवा एकदा रिपीट केलेलं आहे ते सुद्धा लिहिलेलं आहे ते. या अशा प्रसंग आहेत. पुन्हा एक प्रसंग असा आहे त्याच्यामधला की एका ठिकाणी जेवण असतं आणि त्यांना बोलवलेलं नसतं. आणि मग ते लहानपणचा काळ आहे तो. मग ते असं गच्चीवर फिरत असतात आणि मग जातात जेवायला आणि जेवण करतात. मग आई विचारते कुठे गेला होतास, आमच्याच्या घरी. मग असं जाऊ नये, न बोलावता आपण जाऊ नये असं लिहिले त्यांनी त्याच्यावर. आईचे जे संस्कार आहेत. आईने सांगितलं की मला फार वाईट वाटलं आणि मग नंतर मी कुठे गेलो नाही असं त्यांनी सांगितलं आहे. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, अनेक. परंतु शेवटी वेळेची मर्यादा आहे आणि त्याच्यामधल्या मी मोजक्याच गोष्टी तुम्हाला सांगणार. आणखी दुसरं एक असं उदाहरण आहे की जगामध्ये जे 2 व्यवसाय अतिशय पवित्र आहेत, याला तोड नाही आणि या व्यवसायाचं मूल्य नाही. त्याच्यामधला पहिला व्यवसाय आहे शिक्षण. गुरु साक्षात परब्रह्म म्हटलंय. हे वाक्य कुठल्याही ह्याच्यासाठी नाही. परब्रह्माची
तुलना कुण्याच पदासाठी केलेली नाही. गुरु साक्षात परब्रह्म कुणालाच म्हटलेलं नाही. आणि दुसरा जो अतिशय चांगला जो व्यवसाय आहे, जो नोबेल प्रोफेशनमध्ये मांडला तो आहे डॉक्टर. आणि त्या डॉक्टरामध्ये पुन्हा कुठला अवघड व्यवसाय आणि त्याच्यातला आणखी चांगला व्यवसाय कुठला असला तर बालरोग आहे. डॉक्टर हंसराज वैद्य नुसते डॉक्टर नाहीत, बालरोग तज्ज्ञ आहेत. बालरोग तज्ज्ञाचं वैशिष्ट्य काय असतं माहिती आहे का? लहान मुलाला तर काही बोलता येत नाही, मोठ्या माणसाला विचारता येते की काय धुवून आले, पोट दुखतंय का, बोलता येते मोठ्या माणसाला. मग ते माणूस का जो बोलतो त्याच्यावर निदान करता येते डॉक्टरला. लहान मुलाला फारसं बोलता येत नाही. आणि अशाचा डॉक्टर होणं फार अवघड आहे. आणि त्यासाठी मातृहृदयच लागतं. त्या डॉक्टरला आईच व्हावं लागतं. आई प्राथमिक शिक्षणामध्ये तुम्ही पाहिलं असेल की महिलाच जास्त प्रमाणामध्ये आहे. त्याचं कारण आहे त्याच्यामध्ये सुद्धा मानसशास्त्र आहे. पुरुष असेल शिक्षक तर त्याला राग लवकर येतो, तो मारतो. तो मारल्यानंतर काय करतो, तो मुलगा रडतो आणि तो दुसऱ्या दिवशी शाळेत येणार. त्या ठिकाणी महिला शिक्षिका आहेत. आई असल्यामुळं म्हणजे हृदय आईचं असल्यामुळं त्याला सहानुभूतीने शिकवितात आणि त्याची समजूत काढतात आणि तो मुलगा येतो, असं त्याच्यातलं कारण आहे. तर आईने केलेले संस्कार. एक प्रसंग असा आहे की त्याच्यामध्ये वडिलांनी अतिशय कष्टानं हे त्याचं आयुष्य गेलेलं आहे. आणि तो प्रसंग त्यांनी सांगितलेला आहे की ते औरंगाबादला आल्यानंतर मला त्यांनी पैसे दिले आणि सांगितलं की बाबा मी फार कष्टानं पैसे कमविलेले आहेत, त्याचा चांगला वापर करा. असं एवढंच वाक्य आहे त्यांच्यावर, त्यांचं वडिलांचं एवढंच म्हणणं आहे. परंतु त्याचा माझ्यावर परिणाम झाला आणि आयुष्यभर मी जे वडिलांनी आळस आणि किळस असू नये असं ते एक वाक्य आहे त्याच्यामध्ये. तर ते मी माझ्या आयुष्यामध्ये मी ते ठेवलं नाही आणि वडिलांमुळं आईमुळंच मी मोठा झालो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि दुसरी बाब, शिक्षकांविषयी त्यांनी फार कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. ज्या दिंडे गुरुजीचे एक उल्लेख आहे, त्या म्हणजे गावचे प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक आहेत त्या गावातले. आणखी एका शिक्षकाचा त्यांचा उल्लेख आहे. पुन्हा तसं अंमलाला आल्यानंतर अनेक शिक्षकांची नावं त्यांनी घेतलेली आहेत. कोरे गुरुजी आहेत, होळीकर सर आहेत, अनेक उल्लेख आहे त्याच्यामध्ये. विशेषत्वानं भगवानसिंग गुरुजी आणि दत्तूगीर तोंडचितकर यांचा उल्लेख आहे त्या पुस्तकामध्ये विशेषतः. म्हणजे त्यांचं मला असं वाटतं की ते शिक्षक ते प्रत्यक्षात होते का नाही की, परंतु त्याचा आहे उल्लेख. म्हणजे त्या काळामध्ये जे शिक्षक होते, उदगीर मी तुम्हाला सांगितलं की एक मिशनरी शिक्षक जे म्हणतात, शिक्षक म्हणजे दोन प्रकारचे असतात. एक ॲक्सिडेंटने झालेले शिक्षक असतात आणि एक मनातून झालेले शिक्षक. ॲक्सिडेंटने झालेले शिक्षक म्हणजे काय, कुठं काही जमलं नाही म्हणून इकडे आलेले असतात. मग ते काय करतात, त्यांना हे शिक्षण हे सगळ्या गोष्टी म्हणजे ओझं वाटतं. आणि जे म्हणजे आपल्याला शिक्षक व्हायच्या म्हणून झालेले आहेत ते चांगले शिक्षक आहेत. त्यांच्या अनेक शिक्षकांचे उल्लेख त्यांनी ते ह्याच्यामध्ये केलेले आहेत त्या पुस्तकामध्ये. पण त्या काळामध्ये शिक्षक कसं होतं मी तुम्हाला सांगू शकतो की उदगीर सांगितलं शाळेच्या बाबतीत. तसं 1984ला पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये पहिला आलेला मुलगा लालबहादूर शास्त्री विद्यालयाचा आहे, राहुल कासराळीकर. हा 10वीच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात पहिला आला. तेव्हा चर्चा नव्हती कुठलीच, लातूर नाही, अहमदपूर नाही, सुरुवात उदगीर आहे. याचं कारण जसं संस्थाचालक होते त्यागी, तसे मुख्याध्यापक जसे चांगले होते. म्हणजे होळीकर सर म्हणा, व्यंकटेशराव देशपांडे म्हणा, ते भगवानसिंग गुरुजी म्हणा, किंवा इकडं ताहेर कादरी म्हणा, ते नायडोळे सर म्हणा, इकडं माधवराव सूर्यवंशी सर म्हणा, अनेक हे आहेत. तसं समोर बसलेले शिक्षक आहेत. आता अनेक शिक्षक त्या काळामध्ये घडले. आता सोमवंशी सर माझ्यासमोर आहेत, उषाताई माझ्यासमोर आहेत, सगर सर माझ्यासमोर आहेत, बक्षुरकर समोर आहेत, माझ्या माशाळकर सर समोर आहेत. म्हणजे त्यांनी फक्त आपला खंडेगाव सर आहेत माझ्यासमोर. म्हणजे केवळ आपली नोकरी म्हणून असं केलं. नोकरीच्या पलीकडे जाऊन जे काम करावं लागतं ते त्या शिक्षकांनी केल्यामुळे असे विद्यार्थी घडू शकलेले आहेत. म्हणजे पुढे जाण्यामध्ये संस्थाचालकाचा वाटा आहे, आईवडिलांचा तर निश्चित वाटा आहे, शिक्षकांचा वाटा आहे, त्या शाळांचा वाटा आहे. त्या प्रकारचं वातावरण त्या शाळेमध्ये होतं. एक प्रसंग असाही आहे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयामध्ये, ते फार काळ राहिले नाही, फक्त 1 वर्षाचा काळ आहे. तेही मला पहिल्यांदाच कळालं त्या पुस्तकामध्ये आलेलं. त्याच्यात कशी गंमत आहे की 11वीला इथं ते म्हणजे लेखी परीक्षा द्यायची आणि प्रॅक्टिकलच्या परीक्षेसाठी लातूरला जायचं दयानंद महाविद्यालयामध्ये. अशी पद्धत होती असं लिहिले त्यांनी. मग आम्ही 11वीला केलं तिथं आणि
11वीच्या परीक्षेसाठी डोळे सरांनी लातूरला पाठवलं आणि डोळे सरांनी पहिल्या दिवशी पाठवलं आणि तिथे शिक्षक दिला, त्यांनी आम्हाला ते कॉलेज दाखवलं, ते सगळं दाखवलं, ते लिहिले त्यांनी त्याच्यामध्ये. म्हणजे शिक्षक त्या काळामध्ये कसे होते असे त्याचं वर्णन आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळं मला ते तो अनुभव आहे. आणि मग माझा भाऊही पुन्हा दयानंद कॉलेजला असल्यामुळं आणि मलाही हे आता इकडं परीक्षा तिकडं परीक्षा हे नको वाटल्यामुळं मीही पुन्हा 12वीला दयानंद महाविद्यालयात गेलो असं त्यांनी लिहिलेलं आहे. 1 वर्ष तरी ते आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. म्हणून मलाही या गोष्टीचा आनंद आहे की ज्या अनेक या महाविद्यालयाचं वैशिष्ट्य कसं आहे की ज्याच्या घरामध्ये प्रकाशच नाही, अंधकारमय आहे, अशा अनेक शोषित पीडित वंचित अशा अनेक पिढ्या ज्या महाविद्यालयातून घडल्या त्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि त्यांचाही संस्कार त्याच्यामध्ये झालेला आहे. त्यांनी काही शिक्षकांची नावं त्यांनी अनिरुद्ध जाधव वगैरे ते लिहिले. आणि एक उल्लेख त्याच्यामधला प्रसंग असा आहे की वेळ झालेली असते 5 वाजता, प्रवेशाचा शेवटचा दिवस असतो, 5 वाजत असल्यामुळं तो कारकून रागात येतो, आता ही वेळ आहे का म्हणतो यायची, आमचे प्रवेश बंद झालेले आहेत म्हणतो. आणि मग माझे कपडे बरोबर नाहीत, माझा हे बरोबर नाही, पण तू डोळे सर भेटतात आणि विचारतात तू कुठला बाळक आहे आणि सांगितल्यानंतर त्या कारकुनाला सांगतात ह्या मुलाला प्रवेश द्या. अशी आठवण लिहिलेली आहे पुस्तकामध्ये. आणि माझा प्रवेश होतो, नवीन भाग असतो मी. आणि शिक्षणासाठी उदगीर ते लोहारा चालत यावं लागलं. काय त्या काळातली तर दुसरी काही साधन नाही. उदगीर ते लोहारा साधारणतः 10 किलोमीटर अंतर आहे आता जाणं येणं. मध्ये 3 मानमोडी पूल आहे, नदी आहे. दादरा वैद्य यांचा त्या भागामध्ये चांगलं नाव असल्यामुळे काही लोक त्यांना मदत केली असे त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि त्याच्यामुळे ते शिक्षण घडलं. परिश्रम तर आहे. कित्येकदा असं वाटायचं की घरची भावंड भरपूर असल्यामुळे आपण शिकून वडिलांना मदत करावी असं वाटायचं, असं त्यांनी लिहिले. पण तू वडिलांनी सांगितलं की त्या घरची आम्ही पाहतो व्यवस्था, पण तू माझी इच्छा आहे की तू डॉक्टर व्हावं. आणि त्यांनी मग आग्रह धरला आणि मग त्या वडिलाच्या आग्रहामुळं मी डॉक्टर झालो, माझे भाऊ डॉक्टर झाले. नंतर त्यांनी तो मांडला विस्तारित भाग. आणि मोजकेच प्रसंग मी सांगणं म्हणजे त्याच्यामध्ये काही ह्याचे प्रसंग आहेत. एक प्रसंग असा आहे की एक पेशंट येतो, शबनम नावाची काय तर आहे, त्या सांगते की माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्या मुलाला वाचवा. तर डॉक्टर म्हणतात की शबनम वाचली हीच माझी फीस आहे. असा एक प्रसंग आहे. आणि दुसरा एक प्रसंग असा आला आहे की एक सरदारजीचा एक मुलगा आहे, तो असं शेवटच्या ह्याच्यामध्ये असतो, त्याला ते वाचवतात. तर त्या सरदारजीने काय केले माहिती आहे का, ह्यांची परवानगी घेऊन त्या मुलाचं नावच हंसराज सिंह असं ठेवलेलं आहे. मी तुम्हाला जे सांगितलं ना की जगामध्ये 2 व्यवसाय जे पवित्र आहेत, सगळे व्यवसाय चांगले आहेत, पवित्र आहेत, पण सर्वात जास्त जर म्हणलं तर हे भाग्य त्या 2 व्यवसायाला आहे. त्याचं कारण पैलवान जिंकल्यानंतर आपल्या आईवडिलाचं नाव सांगत नाही, आपल्या वस्तादाचं नाव सांगतो. आणि डॉक्टर म्हणजे पेशंट वाचल्यानंतर एक प्रसंग असाही आहे की एक पेशंट म्हणतो की डॉक्टर मला मारा, मला त्रास सहन होत नाही, मला एक इंजेक्शन द्या, आता मरण्याचं इंजेक्शन द्या. तर डॉक्टर काय म्हणले त्याचा उल्लेख असा आला आहे की कुठलाही डॉक्टर मारण्याचे इंजेक्शन देत नाही. डॉक्टराचा धर्म वाचवणे आहे, डॉक्टराचा धर्म मारणे हा नाही. तर हे डॉक्टरी व्यवसायामध्ये अनेक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आले. आणि मी जेव्हा ते पाहतो त्यांचं एकंदर जीवन जर पाहिलं की एवढा व्याप असताना म्हणजे डॉक्टरांच्या व्यवसायामध्ये, वकिलाच्या व्यवसायामध्ये प्रचंड म्हणजे कामाचं स्वरूप आहे त्याच्यामध्ये, तरी या माणसाने एवढं काम केलं असेल कधी, हे कधी कधी आश्चर्य वाटतं. म्हणजे दवाखान्यात सांभाळत त्या लॉयन्स क्लबच्या माध्यमातून समाजसेवा केलेली आहे, किंवा होमिओपॅथिक मी महाविद्यालय काढलं त्याची सेवा केली, किंवा क्रीडा क्षेत्राची आवड आहे त्याची सेवा केली, किंवा साहित्याची आवड आहे त्यांनी त्याचं नाव घेतलेलं आहे. नरहर कुरुंदकर, स. र. गाडगीळ, दत्ता भगत, देवदास फुलारी, सुरेश सावंत यांच्या अनेक लेखिका. त्या नांदेडच्या वातावरणाचा परिणाम म्हणून सुद्धा मी घडलो, साहित्यिक म्हणून घडलो असं त्यांनी लिहिलेलं आहे. आणि एक महत्त्वाचा प्रसंग असा आहे की राजाई त्यांची जी आई होती त्यांच्या
तीही चांगलं असतं, गाणं वगैरे बनायची म्हणजे तळत असताना. आणि त्याचा परिणाम असा झाला की मी कवी झालो असं सांगितलं आहे. आणि त्यांच्या ते पुढे चांगल्या कवितांचं ते अनुराधा पौडवाल असे जे गायक आहेत ते अजित कडकडे यांनी त्यांची गीतांना आवाज दिला. आणि त्याचा कार्यक्रम भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्या सीडीचं लोकार्पण झालं. कविता लिहिल्या यांनी, गायल्या कोण मी तुम्हाला सांगितलं ना, अजित कडकडे, अनुराधा पौडवाल. आणि कार्यक्रम राष्ट्रपती भवनमध्ये झाला. हे एक वैशिष्ट्य आहे आपल्या भागातल्या एखाद्या माणसाचा कार्यक्रम राष्ट्रपती भवनमध्ये होतो. कवी आहे आणि जे काही ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, दीर्घायुष्य लाभलं, 75 वर्षाचं आयुष्य लाभलं. आणि वाघमारे सरांनी त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे एक वाक्य लिहिलं आहे की ज्या माणसाचं कर्तृत्व असतं त्या माणसाने केलेलं असतं, त्याच्याकडे सांगण्याचं त्या बऱ्याच गोष्टी आहेत, तेच माणसं आत्मकथा लिहितात. आणि ती आत्मकथा ही दस्तऐवज आहे आणि आपल्या आयुष्याचा जमा खर्च आहे. त्याच्यामध्ये आपण काय मिळवलं, राजकारणात हे गेले, परंतु राजकारणामध्ये सरळ व्यक्तिमत्व असल्यामुळे राजकारणातले जे चक्केपंजे असावे लागतात ते न जमल्यामुळे त्यांनी स्वतः लिहिले की मी काँग्रेसमध्ये गेलो, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो, काही काळ काम केलं आणि तिथून मी बाहेर आलो. राजकारण माझा पिंड नाही म्हणून ते सोडून दिला आणि ते आले आणि अनेक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. नर्सरी काढली त्यांनी, वैद्य नर्सरी. आणि वैद्य नर्सरीच्या माध्यमातून स्वतःच्या क्षेत्रामध्ये फळबाग केली. आता बरेच लोक म्हणतात की शेती नुकसानीमध्ये आहे, निसर्गावर आहे, हे मागलेलं आहे, मजूर मिळत नाहीत, असं बरेच लोक रडगाणं गातात. काय त्याच्यामध्ये काही भाग वास्तवी आहे, वास्तव नाही असं नाही, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी जे हे दिले एक प्रसंग आहे की एक आईवडील असतात, त्यांनी त्या मुलाला फार पोसलेला असतं. तो मुलगा पहिल्यांदा 2000 पाठवतो, पुन्हा 1500 पाठवतो, पुन्हा 1000 पाठवतो, पुन्हा 500 पाठवतो आणि पुन्हा बंद करतो पाठवणं मनी ऑर्डर. तर ते आईवडील सांगतात की आपण त्या मुलाला जेवढं प्रेम केलं तेवढंच जर आपण झाडावर प्रेम केलं असतं, झाडं लावली असती, फळझाडं, तर आपल्याला उत्पन्न झालं असतं. आणि असा उल्लेख आहे त्या चरित्रामध्ये. आणि मग वैद्य नर्सरी काढली आणि नर्सरीच्या माध्यमातून कित्येक लोकांना रोप दिली. स्वतःच्या शेतामध्ये त्यांनी अनेक प्रयोग केलेले आहेत शेतीमध्ये, ते दाखवले. त्यांनी शेतकऱ्याची मेळावेसुद्धा घेतले, लायन्स क्लबचे अध्यक्ष असतात. असे अनेक प्रसंग आहेत. आणि एक अतिशय कष्टातून माणूस किती मोठा होऊ शकतो आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर माणूस असाध्य ते साध्य करिता सायास अभ्यास जे म्हणले, अभ्यास केल्यानंतर माणूस किती मोठा होऊ शकतो. जी अतिशय रोमहर्षक अशा प्रकारची जिद्दीची ही कहाणी आहे. ती कहाणी मला अतिशय आवडली आणि त्या कहाणीमधले काही अंश मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक गोष्टी सांगावाची इच्छा होती, पण त्याच्यामध्ये 2 अडचणी आहेत. एक तर वेळ संपत आलेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की ग्रंथपरीक्षण जे असतं हे हा ट्रेलर असतो सिनेमाचा. ट्रेलर दाखवल्यानंतर तो ट्रेलर पाहून लोकांनी सिनेमा पाहावा असं त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. तसाच उद्देश आहे. मी सगळं जर पुस्तक इथं जर सांगितलं, संपूर्ण जर पुस्तक जर सांगितलं तर कोणीही पुस्तके वाचणार नाही. आणि मला असं वाटतं की पुस्तक आपण वाचावं. आणि ह्याची भाषा अतिशय चांगली आहे, सोपी आहे आणि वाचनीय आहे पुस्तक. मी साधारणतः 6 तासामध्ये 2 दिवस 3-3 तासामध्ये पुस्तक वाचून काढलं. 300 पानं आहे जवळपास. माझा स्वभाव सहसा मोठी पुस्तकं मी वाचत नाही. 400-500 पानाची पुस्तकं असतात तर मी वाचत नाही. कमी छोटी पुस्तकं असलं तर मी पटकन वाचतो. आणि मराठीचा झालेला माझ्यावर परिणाम काय माहीत आहे का, 1/3 सारांश हा प्रश्न असतो. थोडक्यात लिहा किंवा 1/3 सारांश करा. तो माझ्या आयुष्यात मी पाळतो. तुम्ही किती जरी बोललात, किती जरी लिहिलात, त्याच्यातला महत्त्वाचा भाग कुठला आहे सारांश रूपानं ते तुमच्यासमोर लिहितो आणि तेच मांडतो. भाषा मी त्यांना विचारलं की डॉक्टर तुमची एवढं तुम्ही लिहिलं आहे, हे स्मरण कसं आहे एवढं, याचं कारण काय, का तुम्ही डायरी वगैरे लिहित होतात का असं विचारलं. ते म्हणजे मला डायरी वगैरे काही लिहिण्याची सवय नाही. मग कोरोना काळामध्ये मी 1-2 महिने कोरोनामुळे मी स्वतः कोरोनाग्रस्त झालेलो होतो. त्या काळामध्ये मला जे विचार सुचले ते मी पुस्तक रूपानं हे लिहिलेले आहेत असं सांगितलं. आणि आता ते शेवटी डॉक्टर आहेत आणि साहित्य हा भाग वेगळा आहे,
संगत प्रकाशन चांगलं प्रकाशन आहे, त्या प्रकाशनाने पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. त्याच्यावर मुखपृष्ठ दिलीप दार्वेकरचं आहे. ते अतिशय समर्पक अशा प्रकारचं मुखपृष्ठ इथे लावलेलं आहे. ते अतिशय समर्पक आहे आणि त्याची बाइंड चांगली आहे पुस्तकाची, पुन्हा मध्ये पानं चांगली आहेत, टाईपही चांगला आहे. आणि डॉक्टर जनार्दन वाघमारे सरांची प्रस्तावना आहे त्या पुस्तकाला. 19 पानाची प्रस्तावना आहे जवळपास. देवदास फुलारींचं पाठराखण आहे. आणि जसं पिक्चर असतो ना, पुढे काय होतं आहे पाहावं, तसं आहे पुस्तक आहे. पुढे काय झालं असेल आणि काही गोष्टी अतिशय त्यांनी सूत्रबद्धरित्या मांडलेल्या आहेत. शिक्षण, माध्यमिक शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, विवाह कसा झाला, विवाहाचा एक उल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या सुविध पत्नी त्यांनी सांगितलेली तिची आठवण की पद्मश्री शामराव कदम यांच्या घराण्यातली ती मुलगी मोठ्या ह्याच्यामध्ये वाढलेली. त्याच्या आईचंही वर्णन त्यांनी दिलेलं आहे की माझी आईसुद्धा अंगरखेच्या पाटलाची मुलगी होती, पण तो आईने कधी विचार केला नाही की माझं माहेर असं होतं, माझं तसं होतं आणि ह्या घरात मी आले आणि माझं असं झालं. हे अतिशय दुर्मिळ उदाहरण आहे. तर सहसा महिला म्हणतात की माझ्यामुळे संसार झाला, असं बऱ्याच महिलांचं म्हणणं असतं, परंतु तो भाव त्या दोन्ही महिलांमध्ये नाही. आणि त्यांनी सांगितले आहे की माझी बायकोसुद्धा माझ्या या सगळ्या कामामध्ये हिरिरीने भाग घेतलेला आहे आणि मोठ्या घरामध्ये राहायचंसुद्धा तुम्ही कुठलाही असा आपला अहंकार दाखवला नाही. आणि त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये हे आहेत. आणि पुढे मला वाटते दोन्ही त्यांची दोन मुली आणि एक मुलगा डॉक्टर आहे. तिन्ही मुलंसुद्धा डॉक्टर आहेत आणि जीवन अतिशय आनंदी आहे. म्हणजे सुरुवातीचे जे कष्टाचे प्रसंग अनेक आहेत, परंतु आज ते पाहिल्यानंतर काही गोष्टी असं हृदयद्रावक प्रसंग आहेत काही ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये. तर ते वाचल्यानंतर त्यांचं आज संपूर्ण आयुष्य पाहिल्यानंतर आणि तो साधेपणा, तो समाजसेवेची भावना पाहिल्यानंतर त्याने समाधान आहे. आयुष्यामध्ये शेवटी काय मिळवायचं असतं. आणि मी सांगितलं की विचारानं माणूस किती मोठा होऊ शकतो आणि शिक्षणानं माणूस किती मोठा होऊ शकतो. आणि संगतीसुद्धा याच्यामध्ये मला असं वाटतं की संगतसुद्धा चांगली भेटलेली, शिक्षक चांगले भेटलेले आहेत, मित्र चांगले भेटलेले आहेत, साहित्यिक चांगले भेटलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांच्या संगतीमुळे सुद्धा बराच चांगला तिथं विकास झालेला आहे. चांगल्या लोकांच्या ते सहवासात राहिले डॉक्टर आणि त्यांना जी संधी मिळाली त्या संधीचं त्यांनी सोनं केलेलं आहे. क्रीडा क्षेत्रात क्रीडा संघटक म्हणून पुरस्कार आहे, साहित्यामध्ये तर पुरस्कार आहे, कवी म्हणून चांगले आहे, लायन्स क्लबच्या मधून समाजसेवाही केलेली आहे, बालरोगतज्ञमधून सेवा केलेली आहे, नर्सरीच्या माध्यमातून सेवा केलेली आहे, एक होमिओपॅथिकसुद्धा महाविद्यालय काढलेलं आहे. अनेक गोष्टी त्यांनी एवढ्या आयुष्यामध्ये केलेल्या आहेत. प्रेरणादायक आहेत. ही प्रेरक अशा प्रकारची ही कहाणी आहे आणि वाचनीय आहे आणि आपणही वाचावी. आणि मला या ह्याच्यामध्ये एकच ह्याच्यात झालं की काही गोष्टी आता संपादित करत असताना काही गोष्टी हे झालेल्या आहेत, म्हणजे काही गोष्टीमध्ये रिपिटेशन झालेलं आहे किंवा काही गोष्टी थोड्याशा विस्ताराला आलेल्या आहेत. तेवढ्या जरी गोष्टी जर त्या संपादित झाल्या असत्या तर आणखी छान झाला असतं. एवढाच एक त्याच्यामधली ही बाब मला दिसलेली आहे. त्यांचं कर्तृत्व अफाट आहे आणि ही संधी मला आनंद कदम यांनी दिली. मी त्यांचं पहिल्यांदा आभार मानतो, कारण या ह्याच्यामध्ये 14 वर्षापासून आहे मी सुद्धा, परंतु मी वाचन अनेक ह्याचं करत असताना सुद्धा ही संधी त्यांनी प्राप्त करून दिली. आणि एका चांगल्या साहित्यकृतीवर आपण सर्व श्रोत्यांनी, माझे मित्रसुद्धा या ठिकाणी खास आज आलेले आहेत, माझे गुरुजन या ठिकाणी आलेले आहेत, त्या सर्वांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि मी माझी जागा घेतो. धन्यवाद.